का खरंच महाराष्ट्रातील जनतेला आरक्षणाची गरज नाही? महाराष्ट्रातील सर्व तरुणांना विना आरक्षण नोकऱ्या मिळू शकतील? असाच प्रश्न राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर निर्माण झाला आहे. तर राज ठाकरेंनी काय म्हटलं आणि त्यांच्या वक्तव्याचा नेमका वाद काय झाला त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊ. तुम्ही पाहता ट्रेंड इंस्टावर. राज ठाकरे म्हणाले की महाराष्ट्रात भूमिपुत्रांना नोकऱ्या, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजेत, मग तो ओबीसी, मराठा किंवा कुठल्याही जातीचा असो. महाराष्ट्रात मुलामुलींना चांगलं शिक्षण, रोजगार मिळाला पाहिजे. मग या जात येते कुठून? महाराष्ट्रात किती शैक्षणिक संस्था आहेत जिथं आरक्षण आहे का? आरक्षण किती जातींना मिळणार? किती नोकऱ्या उपलब्ध होणार हे आपण तपासणार आहोत का? असा प्रश्नाचा भडीमार राज ठाकरेंनी केला. तसेच मला जातीतील काही कळत नाही, माझ्याकडे याचं उत्तर नाही, पण महाराष्ट्रात सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत, त्यामुळे आपल्याला आरक्षणाची गरज नाही, असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की राज्यात सध्या सुरू असलेलं मराठा आणि ओबीसी राजकारण हे कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून सुरू आहे? खरं तर या माध्यमातून मत हातात घेणं सुरू आहे. हे फक्त मतांचं राजकारण आहे, त्यामुळे प्रत्येक समाजाने ही गोष्ट जाणून घ्यायला हवी. हे आपल्याला मूर्ख बनवत आहेत, त्यामुळे आपल्या हातात काहीही लागणार नाही. मराठा ओबीसी हा वाद समाजात विष घालवण्याचा प्रकार आहे. ज्या महाराष्ट्राने आजपर्यंत देशाला दिशा दिली तोच महाराष्ट्र आज जातीपातीच्या वादात खितपत पडला आहे आणि हे चित्र दुर्दैवी आहे. अशा प्रकारचं राजकारण करणाऱ्यांना प्रत्येक समाजाने निवडणुकीच्या वेळी दूर ठेवलं पाहिजे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरे यांचं हे वक्तव्य योग्य आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ट्रेंड इंस्टाग्राम यूट्यूब चॅनलला.